राजकीय लढाईच्या मैदानात उतरण्यापूर्वी किंवा उतरल्याच्या नंतर लढण्यापूर्वीच जर एखादा पक्ष मागे हटला तर त्याचा अर्थ काय घ्यायचा? महाराष्ट्राच्या विधान परिषद निवडणुकीच्या निमित्तानं हा प्रश्न आज पुन्हा एकदा चर्चेत आला। याचं कारण म्हणजे या निवडणुकीत महाविकास आघाडीनं तब्बल 8 जागांवरचे उमेदवारच मागे घेतले। त्यामुळे आता ही महाविकास आघाडी आहे की महामाघार आघाडी असा प्रश्न चर्चेत आलाय। 9 ठिकाणी महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी माघार घेतली आणि यातल्या 8 ठिकाणी मुख्य उमेदवारांनीच पक्षाला तोंडावर पाडलं। ठाणे, रायगड, यवतमाळ, पुणे, चंद्रपूर या ठिकाणी मवियाच्या उमेदवारांनी ऐन वेळेला अर्ज माघारी घेतले आणि इथे महायुतीच्या उमेदवारांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला। तर छत्रपती संभाजीनगर, नांदेड आणि भंडाऱ्यात सुद्धा महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी माघार घेण्याचा निर्णय घेतला। ही सगळी परिस्थिती बघितल्यानंतर पक्षांतर्गत कारवाईला सुद्धा सुरुवात झाली। सगळ्यात आधी ठाकरेंच्या पक्षानं छत्रपती संभाजीनगरच्या डोणगावकर दाम्पत्याची पक्षातनं हकालपट्टी केली। तर नाशिक आणि अहिल्यानगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेनं उमेदवारच दिलेला नव्हता। त्याच वेळेला सोलापूरमध्ये काँग्रेसचे उमेदवार आदित्य फतेपूरकरांच्या अर्जावर सूचकानंच आक्षेप घेतला, त्यांचा अर्ज बाद झाला। त्यामुळे महाविकास आघाडीची गत तेलही गेलं आणि तूपही गेलं अशी काहीशी झाली। विधान परिषदेची निवडणूक ही थेट जनतेची निवडणूक नसली तरी पक्षाच्या संघटनात्मक आरोग्याची परीक्षा मानली जाते आणि याच परीक्षेत विरोधकांनी न लढताच मैदान सोडल्यामुळे विरोधकांच्या क्षमतेवरतीच आता प्रश्न उपस्थित होऊ लागले। तर ऐन वेळेला शेवटच्या क्षणी शेवटच्या दिवशी महाविकास आघाडीच्या अनेक उमेदवारांनी मैदानातच पळ काढल्यामुळे अर्ज मागे घेतल्यामुळे राज्यातलं विधान परिषदेच्या निवडणुकांचं काही महत्त्वाच्या जागांवरचं चित्र कसं आहे, कुठे बिनविरोध निवडणुका पार पडणार आहेत त्यावरती आपण एक नजर टाकूया। रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग माघार घेतली बाळा माने यांनी आणि त्यामुळे अनिकेत तटकरे यांची बिनविरोध निवड होण्याचा मार्ग मोकळा झाला, त्यांची निवड झालेली आहे। ठाण्यामध्ये राष्ट्रवादी शपथच्या अभिजित पवार यांनी माघार घेतल्यामुळे शिवसेना शिंदे पक्षाचे रवींद्र फाटक बिनविरोध विजयी झाले। यवतमाळमध्ये काँग्रेसच्या साहेबराव कांबळेंनी माघार घेतली, त्यामुळे शिवसेनेच्या शिंदे पक्षाचे दुष्यंत चतुर्वेदी यांचा बिनविरोध विजय झालाय। पुण्यामध्ये राष्ट्रवादी शपथच्या श्रीकांत पाटील यांच्या माघारीमुळे विक्रम काकडे ज्यांची उमेदवारी कमालीची चर्चेत राहिली ते बिनविरोध निवडून आलेत राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडनं। वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली शैलेश अग्रवाल काँग्रेसचे त्यांनी माघार घेतली, त्यामुळे भाजपच्या अरुण लाखानी यांचा बिनविरोध विजय झालाय। छत्रपती संभाजीनगर जालन्याची जागा माघार कोणी घेतली तर ठाकरे पक्षाच्या देवयानी डोणगावकर यांनी, त्यामुळे सुहास शिरसाट हे इथे भाजपचे अधिकृत उमेदवार आहेत। तिकडे नांदेडमध्ये काय झालं तर काँग्रेसच्या रामदास सुमाठाणकर यांनी माघार घेतल्यामुळे भाजपच्या अमरनाथ राजूरकर यांचा मार्ग सुकर बनलेला आहे। भंडाऱ्यामध्ये काँग्रेसच्या दिलीप बनसोड यांची माघार पाहायला मिळाली, इथे उमेदवार आहेत भाजपचे अविनाश ब्राह्मणकर।